सीबीएसईचा मोठा निर्णय। विद्यार्थ्यांनो, पुस्तक घेऊन परीक्षेला बसा। सीबीएसई घेणार ओपन बुक परीक्षा। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईनं 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 9वी मध्ये ओपन बुक परीक्षा घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। सीबीएसईच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या गव्हर्निंग बॉडीनं जून महिन्यात झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केलाय। त्यामुळे 9वी मध्ये दर सत्रात होणाऱ्या 3 पेपरमध्ये ओपन बुक परीक्षा पद्धती राबवली जाईल। या परीक्षा पद्धतीची चाचणी कशी करण्यात आली आणि आता सीबीएसई ओपन बुक परीक्षा कशी घेणार पाहूयात। NEP 2020 आणि NCFSE 2023 यांच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आलाय। सीबीएसईनं 2023 मध्ये पथदर्शी प्रकल्पात या पद्धतीची चाचणी केली। चाचणीत विद्यार्थ्यांचे गुण 12% ते 47% नोंदवले गेले। शिक्षकांकडूनही परीक्षा पद्धतीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला। गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयाच्या परीक्षा ओपन बुक पद्धतीने होणार आहेत। विद्यार्थ्यांना परीक्षेत पाठ्यपुस्तकं तसंच इतर संदर्भ साहित्य वापरण्याची मुभा देण्यात आली आहे। दरम्यान या परीक्षा पद्धतीमुळे परीक्षेत रट्टा मारण्याऐवजी वेगवेगळ्या विषयातील संकल्पना समजून घेणं आणि विश्लेषणात्मक कौशल्यांवर भर दिला जाईल। तसंच यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी होऊन वास्तविक जीवनातील समस्यांवर आधारित विचार क्षमता वाढेल, असा दावा सीबीएसई कडून केला जातोय। मात्र आतापर्यंत रट्टा मारून प्रश्न सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठीही ही परीक्षा पद्धती आव्हानात्मक ठरू शकते। याआधीही 2014 मध्ये सीबीएसईनं अशा पद्धतीनं परीक्षा घेतली होती। मात्र कालांतरानं ही पद्धत बंद करण्यात आली। आता ओपन बुक परीक्षा विद्यार्थ्यांसाठी किती फायदेशीर ठरते याकडेच पालकांचं आणि शिक्षकांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।